नमस्कार मित्रांनो, प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक छान सिटीची प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे आणि आय होप की मला असं वाटतं की तुम्हाला ती इन्फॉर्मेशन आवडेल आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जो बीड भागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्याकरता ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, मी महाराष्ट्राच्या प्रत्येक सिटीचे प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा आहे सांगायला विसरू नका. मित्रांनो, मी आज जी प्रॉपर्टी संदर्भात तुम्हाला बोलणार आहे ती एक महाराष्ट्रातली प्रॉपर्टी आहे आणि महाराष्ट्रातली एक प्रॉपर्टी आहे आणि ती तुम्हाला मी आज डिस्कस करणार आहे तुमच्याशी आणि तुम्हाला एक्सप्लेन करून त्या प्रॉपर्टीची काय रेट आहे, त्या सिटीमध्ये प्रॉपर्टीचे फ्लॅट, प्लॉट व शेती यांची भाव काय आहे, किंमत काय आहे, या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि सगळं तुम्हाला प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला जास्त न मोठा करता व्हिडिओला सुरुवात करू. तर पहिली गोष्ट मित्रांनो, तुम्ही एक समजून घ्या. मी तुम्हाला आधी सांगते, प्रॉपर्टीची किंमत जरी सिटीमध्ये कोणत्याही सिटीमध्ये प्रॉपर्टीची किंमत असेल तर एकसारखी किंमत प्रॉपर्टीची कधीच नसते. लक्षात ठेवा. सिटीमध्ये देखील एरिया वाईज प्रॉपर्टीची किंमत वेगवेगळी असते. म्हणजे डेव्हलप एरियाची वेगळी असते, अनडेव्हलप एरियाची वेगळी असते, मीडियम एरियाची वेगळी असते आणि न्यू प्रोजेक्ट आहे त्यांची प्राईस वेगळी असते. म्हणजे सांगायचा उद्देश हेच आहे, मी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे, तुम्हाला असं वाटत असेल कदाचित तुम्ही त्या सिटीतले असताना की आमच्या सिटीमध्ये हा रेट चालू नाही आहे, मी तुम्हाला म्हणजे खोटं सांगते असं तुम्हाला वाटत असेल. पण कदाचित तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात त्या एरियानुसार तुमच्या प्रॉपर्टीचा भाव आहे. आणि जो पुढचा मी ज्या एरियाबद्दल सांगते ते डेव्हलप एरिया झालेला किंवा अनडेव्हलप एरिया झालेला, त्या एरियाबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. जर मी आता प्रत्येक एरिया वाईज जर सांगायचं सुरू केलं तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा आणि खूप लांब होईल, जे की तुम्हाला पाहायला पण कंटाळा येईल आणि आवडणार नाही. त्यासाठी जेवढं लवकर होता येईल, म्हणजे जेवढे लवकर व्हिडिओमध्ये सांगता येईल, मला जेवढी इन्फॉर्मेशन छोटी करून तुम्हाला सांगता येईल असा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. तर आज मी महाराष्ट्रातल्या अंबाजोगाई सिटीची गोष्ट करणार आहे, त्या गोष्टी सांगणार आहे, तुम्हाला सिटीबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. आता काही जणाला अंबाजोगाई सिटी माहीत नसेल, पण काही जणाला माहीत असेल, जे बीड भागातले आहेत त्यांना माहीत असेल की अंबाजोगाई सिटी काय आहे. अंबाजोगाई सिटी ही महाराष्ट्रातला एक तालुका आहे आणि तो तालुका अंबाजोगाई, बीड पसला तालुका आहे अंबाजोगाई. आणि हा एकदम छान प्रकारे सिटी आहे. जास्त डेव्हलप नाही आणि जास्त म्हणजे छोट्या गावासारखं बी नाही, म्हणजे मीडियम लेवलला तालुका आहे. आणि तिथे एक मेडिकल कॉलेज बी आहे, जिथे MBBS मेडिकल कॉलेज बी आहे त्या सिटीमध्ये. त्यामुळे त्या कॉलेजमुळे तिथल्या प्रॉपर्टीजला खूप फरक पडलेला आहे. कारण कसं असतं मित्रांनो, जिथे मेडिकल कॉलेज असतात तिथं आपल्या रूम्स वगैरे असतात ते रेंटनी जास्त जातात. कॉलेज असल्यामुळे डिमांड पण जास्त प्रकारे त्याला भेटले जातं. अशा प्रकारची स्थिती आहे तिथे सध्या. कारण MBBSचं कॉलेज असल्यामुळे तिथे रूम्स वगैरे पण जास्त भाड्याने दिले जातात आणि प्रॉपर्टीचं जरा जे लेवल आहे ते थोडासा वरती होतो. अशा प्रकारे आहे. आणि आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की अंबाजोगाई सिटीमध्ये जर प्रॉपर्टी परचेस करायची असेल तर तुम्हाला ती प्रॉपर्टी किती पैशामध्ये मिळू शकते, किती प्राईजमध्ये मिळू शकते, ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे. जी इन्फॉर्मेशन आम्ही जी जमा केलेली आहे, सर्वेमध्ये आमच्या इन्फॉर्मेशन जी आलेली आहे ती इन्फॉर्मेशन मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे मित्रांनो. आणि जी मी इन्फॉर्मेशन सांगणार आहे ते एक अमाऊंट असणार आहे आणि ती अमाऊंट एक खराच अमाऊंट असणार आहे, त्याच्यामध्ये काही डिफरन्स नसणार आहे. आणि जे अमाऊंट मी सांगेल त्याच्यात तुम्ही पण सर्वे केली तर तुम्हाला पण अमाऊंट तीच मिळणार आहे मित्रांनो. तर मी हा व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, अंबाजोगाई सिटी, जर अंबाजोगाई सिटीमध्ये जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल, अंबाजोगाई सिटीमध्ये जर प्लॉट घ्यायचा असेल तर तुम्हाला किती रुपये द्यावा लागणार आहेत, किती रुपयाने तुम्हाला परचेस सुरुवात करायला लागणार आहे. तर जर तुम्ही त्या सिटीतले नसताल आणि तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे, तुम्ही एखाद्या ब्रोकरकडे गेलात आणि त्यांना विचारलं की मला एक प्लॉट घ्यायचा आहे आणि ह्या प्लॉटची प्राईस काय, तर कदाचित ब्रोकर तुम्हाला जास्त सांगेल, कमी तर सांगणार नाही. कारण ब्रोकर लोकांचा बिझनेसच तो असतो की प्रॉपर्टी जास्त लेवलचं सांगेल. पण अशा गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता, बचू शकता. दुसरी गोष्ट, ज्यांना प्रॉपर्टीबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्यांना प्रॉपर्टी परचेस करायची, त्यांना परचेस करायची, प्रॉपर्टी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी पण माझा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे. कारण ते कोणत्याही गावामध्ये प्रॉपर्टी जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आधी त्यांना माहिती घेणं गरजेचं असतं. आणि माहिती घेतल्याशिवाय कोणतीही प्रॉपर्टी घेऊ नये. 4 लोकांकडे चौकशी केल्याशिवाय
सांगितल्याशिवाय प्रॉपर्टी घेऊ नका, हे असा प्रकार असतो. जर ब्रोकरनं समजा तुम्हाला जी प्राईस सांगितली त्याच प्राईजवर किंमत ठरवून तुम्ही घेऊ नका. कारण कसं आहे, ज्या मालकाकडून तुम्ही प्रॉपर्टी घेते आधी ते ब्रोकरने किती लोकांना प्रॉपर्टी विकली आहे, ते म्हणजे त्याची रेटिंग किती आहे, काय आहे, हे सगळं चेक करूनच तुम्ही प्रॉपर्टी घ्या. जर समजा अंबाजोगाईमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर प्रॉपर्टीचे प्राईस काय असतील तर मी सांगते. जर अंबाजोगाईची मेन सिटीबद्दल बोलते आम्ही, जर अंबाजोगाईमधली मेन सिटीमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्हाला 40 लाख रुपये ते 30 लाख रुपये तुम्हाला मध्ये मेन सिटीमध्ये 1000 स्क्वेअर फीटच्या एरियासाठी तुम्हाला ठेवावा लागणार आहे. कारण कसं आहे, अंबाजोगाई जे मेडिकल कॉलेज आहे त्याच्यामुळे जरा तिथे जास्त स्कोप आलेला आहे प्रॉपर्टीला, आणि त्याच्यामुळे जास्त तिथे रूम्स पण भाड्याने वगैरे जास्त प्रमाणात जातात, आणि त्याचा इफेक्ट जे मेडिकलचा कॉलेज असल्यामुळे त्याचा इफेक्ट हा प्रॉपर्टीवर पडलेला आहे. कारण बाहेर राष्ट्रातले लोक येतात तिथे MBBSला नंबर लागल्यामुळे, आणि तिथे प्रॉपर्टी सर्चिंग करतात रेंटनी राहण्यासाठी. म्हणून तिथले लोक काय करतात की प्रॉपर्टी रेंटनं देण्यासाठी प्रॉपर्टी परचेस करतात, घर वगैरे बांधतात आणि रेंटनी देण्यासाठी बांधून त्यांचं बिझनेस ते अशा प्रकारे सुरुवात करतात, व त्यांचं एक साधनच झालेलं आहे की इन्कम सोर्सचं साधन झालेलं आहे त्या लोकांचं. तर त्यासाठी तिथे तेच इफेक्ट पूर्ण प्रॉपर्टीवर पडलेला आहे अंबाजोगाईमध्ये. म्हणून तो इफेक्ट पूर्ण जर NA44 नवीन प्रोजेक्ट असेल, अंबाजोगाईमध्येच असेल, न्यू प्रोजेक्ट असेल तर ते 25 ते 15 ते 20 लाख रुपयामध्ये तुम्हाला 1000 स्क्वेअर फीटची जागा मिळू शकते. काही अडचण येणार नाही आणि NA44 भेटून जाईल. आणि थोडा अंबाजोगाईहून दूर असेल तर 7-8 लाख रुपयाने तुम्हाला, अंबाजोगाईहून 9-10 किलोमीटर दूर असेल तर 7-8 लाख रुपयाने तुम्हाला NA44 फ्लॅट मिळून जाईल. पण जास्त तिथे NA44 पेक्षा म्हणलं तर जास्त अशी जागा, सातभाऱ्याची जागा विकल्या जाते. एक शेती असते, त्याच्यात प्रोजेक्ट केला जातो आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्याचा 1000 स्क्वेअरची एरियाची प्लॉट पाडलेली असते, प्लॉटिंग पाडलेली असती, आणि ती प्लॉटिंग ते विकल्या जातात. हे अशा प्रकारे त्यांच्याला बिल्डर लोक बिझनेस करतात, ब्रोकर लोक विकण्याचा असं बिझनेस करतात, आणि ते त्यांचं एक साधन झालेलं आहे. त्यामुळे हे इफेक्ट सगळा प्रॉपर्टीवर पडलेला आलेला आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला प्लॉटची प्राईस मी तुम्हाला सांगितलेली की त्यात तुम्हाला प्लॉट किती रुपयात पडणार आहे काय. तर तुम्हाला जास्त जर मेन मार्केटमध्ये म्हटलं तर 40 ते 30 लाख रुपयाचा बजेट ठेवावा लागणार आहे, आणि मेन अंबाजोगाई मार्केट एरियामध्ये कमर्शियली प्लॉट तुम्हाला त्या प्राईजमध्ये मिळून जाईल, काय अडचण येणार नाही. जर तुम्हाला आता कसं सिटीमध्ये तर जागा राहिलेली नाही, बाजूलाच जागा, म्हणजे जो प्रोजेक्ट निघणार तो साईडलाच निघणार, सिटीच्या बाहेरच प्रोजेक्ट निघणार. त्या ठिकाणी जर तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्हाला ती प्रॉपर्टी 20, 15 ते 10 लाख रुपये अशा प्रकारे तुम्हाला पैसे पे करावे लागणार आहेत, आणि तेव्हा तुम्हाला ती प्रॉपर्टी मिळून जाईल. तर मित्रांनो, हे झालं प्लॉटबद्दल. आता मी तुम्हाला सांगते फ्लॅटचा सिस्टम काय आहे. तर मी तुम्हाला आता फ्लॅटचा सिस्टम सांगते. फ्लॅटचा सिस्टम अंबाजोगाईमध्ये जास्त प्रकारे बघायला मिळत नाही आपल्याकडे. काही बिल्डिंग्स आहेत फ्लॅटसारख्या, तिकडं बिल्डर लोकांनी बांधलेल्या पण आहेत, जसं मुंबई पुण्यासारखं पाहून लोक तिथे पण आता ते तशा गोष्टी करताय. पण फ्लॅट सिस्टम जास्त, जसं की स्विमिंग पूल वगैरे त्या सिटीमध्ये जास्त अवेलेबल नाही आहे. त्यामुळे सोसायटीचा एवढं अवेलेबल नाही त्या सिटीमध्ये. सोसायटी वगैरे जसं पुण्या मुंबईमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, सोसायटी भेटते, बघायला मिळते, अशा प्रकारे असतात. तर ते तसं तेवढं तुम्हाला तिथे मिळणार नाही. तिथे तुम्हाला 4-5 मजल्यावरती रूम वगैरे प्लॉट वगैरे भेटून जाईल, ते फ्लॅट मिळून जाईल, आणि त्याची प्राईज असणार आहे, जर सिटीमध्ये असेल तर त्याची 30 लाख रुपये. 30 लाख रुपयामध्ये 2 BHK तुम्हाला मिळून जाईल. 35 ते 30 लाख रुपयामध्ये 2 BHK भेटून जाईल तुम्हाला. आणि चांगलं पॉश, अति जास्त पॉश असेल तर 40 लाख रुपयामध्ये 2 BHK तुम्हाला मिळून जाईल, काय अडचण येणार नाही मित्रांनो. अशा प्रकारे तिथल्या फ्लॅटची प्राईज आहे. आणि जर आउटसाईडचा असेल तर 20 लाख 25 लाखमध्ये फ्लॅट तुम्हाला तिथे भेटून जाईल. तिथे तुम्हाला काही अडचण येणार नाही, तुमच्या आवडीचं प्लॉट तुम्हाला मिळेल. एरिया 600-500 स्क्वेअर फीटचा एरिया असेल, अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर्टी मिळून जाईल. हे झाली फ्लॅटची प्राईज. तर आता आपण फ्लॅटची प्राईस झाल्यानंतर आता आपण चर्चा करणार आहोत शेतीच्या प्राईसबद्दल. जर तुम्हाला अंबाजोगाईमध्ये शेती विकत घ्यायची असेल, तर ती शेती तुम्हाला किती रुपयामध्ये मिळणार, तुमच्याकडे किती बजेट असलं पाहिजे. सध्या तर अंबाजोगाईमध्ये ज्या शेत्या आहेत ते लोक जास्त तुम्हाला तिथे शेतकरी लोक आढळून येतील, कारण खूप जास्त लोक तिथे शेतामध्ये राहून शेती करतात. त्यामुळे शेती विकत नाही, ती शेती परचेस उलटे जास्त शेती परचेस करतात, आणि परचेस करून सनी तिथे शेती करायचं साधन आहे त्यांचं, त्यामुळे ते शेती करतायत. आणि दुसरी गोष्ट, जास्त शेतकरी लोक असल्यामुळे आणि शेतीमध्ये चांगलं प्रॉफिट होत असल्यामुळे शेती विकत
मिळत नाही. तुम्ही जास्त काळ्या मातीची शेती विकणारे लोक तुम्ही तुरळीतच पाहिले असतील. रेड मातीची शेती विकणारे लोक तुम्हाला जास्त आढळतील, कारण काळ्या मातीमध्ये जो पीक येतो तो अत्यंत चांगलं पीक येतं, त्याच्यामुळे त्यांना विकण्याची काही गरज येत नाही. जर आता शेती घ्यायची असेल, अंबाजोगाईला चिटकून असेल, तर ते म्हणजे अंबाजोगाईच्या सिटीमध्येच प्रॉपर्टी असेल, तर तुम्हाला ती 1 करोड रुपयाला 1 एकर शेती तुम्हाला मिळून जाईल. काही अडचण आहे, ते बी सिटीमधली शेतीबद्दल मी बोलते, जो की हायवे टच आहे, रस्ता आहे, पाणी आहे, मळ्याची जमीन आहे, ती तुम्हाला 1 करोड रुपये प्रति एकरने मिळून जाईल. आणि 20-30 किलोमीटर दुरीवर अंतरावर जी प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी तुम्हाला 30 लाख रुपये, 40 लाख रुपये प्रति एकरने भेटून जाईल. काळ्या मातीची शेती 40, 30, 20, पण जास्तीत जास्त 30 लाखाच्या खाली तुम्हाला मिळणार नाही. 30 लाख रुपये तुमचं फायनल बजेट तुम्हाला धरून चालायला लागणार आहे. 30 लाख रुपये प्रति एकरनं तुम्हाला अंबाजोगाईमध्ये शेती मिळून जाईल. आणि लाल मातीची जमीन 25 ते 20 लाख रुपये प्रति एकरने तुम्हाला तिथे भेटून जाईल. तुम्हाला काही अडचण, काही दिक्कत येणार नाही. ह्या बजेट जर तुमचा असेल तर तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट तिथं करू शकता मित्रांनो, आणि तिथे चांगला फायदा पण घेऊ शकता. आणि पाण्याची सिटी, त्यामुळे पाण्याचं काही एवढं काही प्रॉब्लेम नाही येणार. तिथे पाणी पण अंबाजोगाईमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आहे. तसं तर बीड भागच हा दुष्काळाचा आहे, पाऊस वगैरे पडत नाही त्या ठिकाणी. अशा गोष्टी आहेत मित्रांनो काही तिथे. आता तुम्हाला सांगते, ज्यांचं बजेट आहे 6-7 लाख रुपये, 8 लाख रुपये एकर, त्यांनाही अंबाजोगाईमध्ये मिळून जाईल. काही नाही, पण थोडं अंबाजोगाईच्या बाहेर जावं लागणार आहे. तिथे तुम्हाला 6 लाख रुपयाने आउटसाईडची प्रॉपर्टी, डेव्हलप झालेली प्रॉपर्टी प्रति एकरने तिथे मिळून जाईल. काय हरकत नाही. 6-5 लाख रुपये प्रति एकरने लाल मातीची शेती अंबाजोगाईला तुम्हाला मिळून जाईल. पण ती जर आउटसाईडला डोंगरी भागात कच्चा रस्ता वगैरे असेल, अशा साईडची शेती असेल, तिथे पाण्याचा सोर्स नसेल अवेलेबल, जो वरचं पाणी पडतो, वरचं जमीन म्हणजे आकाशी पाण्यावरची शेती असेल, जे देवाघरचं पाणी बोलल्या जातं त्याला, तर देवाघरचं पाणी असेल तर म्हणजे जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच तिथे पीक काढल्या जाईल. कापूस, तूर अशा प्रकारे पीक काढल्या जाईल. अशा प्रकारच्या शेती असतात तिथे, त्याला कोरडवाहू शेती बोलतात. अशी कोरडवाहू शेती 6-5 लाख रुपये प्रति एकरनं तुम्हाला मिळून जाते आणि तुम्हाला काही अडचण वगैरे दिक्कत येणार नाही मित्रांनो. अशा प्रकारे शेती तुम्हाला भेटून जाईल. आणि ज्यांचं 5-6 लाख रुपये बजेट आहे त्यांना तिथे शेती मिळून जाईल. पण आता ही शेती घ्यायची कशी, कुठून घ्यायची, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला पाहिजे. अंबाजोगाईचे जे ब्रोकर लोक आहेत त्यांच्याशी तुम्हाला चांगले कॉन्टॅक्ट करून चांगले रिलेशन मेंटेन करायला लागणार आहे. आणि चांगलं रिलेशन मेंटेन करून त्यांना तुमचं बजेट सांगायला लागणार आहे. आउटसाईडची शेती असेल तरी मला चालेल, पण माझं बजेट 5-6 लाख रुपये आहे, आम्हाला ह्या बजेटमधली शेती, आउटसाईड असेल तरी चालेल, त्याच बजेटमध्ये आम्हाला शेती शोधून द्या. ते तुम्हाला त्या बजेटमध्ये शेती चांगल्या प्रकारे शोधून देतील. तर असा चांगला ब्रोकर हाताखाली घेऊन ती प्रॉपर्टी तुम्ही सर्च करून घ्यावा लागणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला 5 ते 6 लाख रुपये प्रति एकरने तिथल्या साईडला तुम्हाला प्रॉपर्टी भेटून जाईल. कारण त्या साईडला प्रॉपर्टीचे रेट, पाणी नसल्यामुळे बीड भागात प्रॉपर्टीचे रेट जरा कमी आहेत मित्रांनो. इथल्या नाशिक जिल्ह्यापेक्षा तिथं बीड जिल्ह्यामध्ये पावसाच्या पाण्यावरती शेती वाहणार आहे, त्यामुळे त्यांचं पीक वर्षाला एकदाच निघतं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये वर्षातून 3दा पीक निघतं. त्यामुळे काय होतं मित्रांनो, की त्यांना शेती परवडत नाही. वर्षातून एकदा पीक, जर देवाघरच्या पाण्यावर पाऊस आला चांगला तर त्यांचं पीक होतं, आणि पाऊस जर नाही आला तर त्यांचं पीक होत नाही. त्यामुळे त्यांच्या काही जणांच्या खूप शेती विक्रीस येतात, त्यामुळे ते विकून टाकतात शेती आणि एक नवी स्टार्टअप म्हणून एक सिटीमध्ये जाऊन एक बिझनेस करायचा आहे, अशा प्रकारे त्यांची मेंटॅलिटी क्रिएट झालेली आहे. त्यामुळे लोक तिथले भरपूर काही लोक आहेत की शेती अशा रिझनमुळे पण विकल्या जातात. आणि जिथे पाणी अलाउड आहे, खूप जास्त पाणी आहे आपल्या नाशिक भागामध्ये, तर तिथे जास्त शेती विकणारे लोक तुम्हाला आढळून येणार नाहीत. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की शेतीची प्राईस नाशिकमध्ये काय. ज्यांचं 6-5 लाख रुपये बजेट आहे त्या लोकांसाठी पण ही गुड न्यूज आहे की त्यांना तेवढ्या बजेटमध्ये प्रॉपर्टी भेटल्या जाईल. त्यांच्यासाठी पण एक चांगलं गुड न्यूज आहे असं समजलं तरी चालेल. पण फक्त तुम्हाला योग्य ब्रोकर भेटला पाहिजे. जर योग्य ब्रोकर तुम्हाला मिळाला तर ही प्रॉपर्टी तुम्हाला भेटून जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला थोडी सर्चिंग करायला लागणार आहे, आणि सर्चिंग केल्यानंतर ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाऊ शकते. मित्रांनो, आजच्या प्रॉपर्टी इन्फॉर्मेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या प्रॉपर्टीचे कसे भाव चालू आहेत, अंबाजोगाईच्या प्रॉपर्टीचे काय रेट चालू आहेत, त्या सगळ्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो, तुमचा जसा सपोर्ट मला पाहिजे होता तसा सपोर्ट मिळत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, एक महाराष्ट्रीयन म्हणून मी रिक्वेस्ट करते तुम्हाला की मी एक महाराष्ट्रीयन आहे आणि मला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. कारण मी तुम्हाला पूर्ण राष्ट्रातील शेत्यांची जी प्रॉपर्टीची जी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी एकट्ठा करून आणते मित्रांनो. कारण आजकाल कसं झालेलं आहे, जिकडे तिकडे मराठी माणसाला सपोर्टच राहत नाही, ना यूट्यूबवर सपोर्ट राहतो ना इतर गोष्टी सपोर्ट राहतो. सगळीकडे मराठी माणूस खेचल्यात चाललेला आहे, कारण अशी स्थिती झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, एक महाराष्ट्रीयन म्हणून एक सपोर्ट करा
आणि मी तुमच्यासाठी जे सर्वे करून प्रॉपर्टी एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप सारा स्टडी करावं लागतं मित्रांनो, खूप स्टडी करावं लागतं आणि तेव्हा मी एक व्हिडिओ बनवू शकते की ती तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकते. नाही तर मी अशी काय पण इन्फॉर्मेशन देऊ शकणार नाही मित्रांनो कोणाला पण. कारण कसं आहे मित्रांनो, त्यासाठी मला खूप स्टडी सर्वे करावा लागतं आणि मग तुमच्यासाठी एक व्हिडिओ मला तयार करावा लागतं. तर आय होप की मला आशा आहे की तुम्ही मला सपोर्ट करताल म्हणून. आणि तुमच्याकडे एकच रिक्वेस्ट आहे, जर सबस्क्राईब केलं नसतं तर एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. लाईक करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला नसेल तर काय हरकत नाही, तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, आवडला तरी सांगू शकता, न आवडला तरी सांगू शकता. पण मला अपेक्षा आहे की तुम्ही, यूट्यूब माझी फॅमिली आहे आणि फॅमिली मला चांगलाच रिप्लाय देईन असं मला असं वाटतं. कारण मी यूट्यूबला फॅमिली म्हणून हे सगळं तुम्हाला जे सांगते इन्फॉर्मेशन, ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगतच. आणि आय होप की मी तुम्हाला अपेक्षा पण सांगते, जर माझ्याकडे प्रॉपर्टी विकण्यास येतात जर आल्या तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या प्रॉपर्टीज तुम्हाला मी कमी भावाच्या प्रॉपर्टी जे विकायला आल्यात ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रॉपर्टी सेंड करते. तुम्ही तिथून डायरेक्टली मालकाला कॉल करू शकता माझ्याकडे जर प्रॉपर्टी आलेली असेल ते. आज माझ्याकडे एक प्रॉपर्टी आलेली आहे, तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी सेंड करणार आहे तुम्हाला ती लिंक वगैरे. आणि तुम्हाला जर जे इंटरेस्टेड आहात त्या प्रॉपर्टीमध्ये तर तुम्ही प्रॉपर्टी घ्या. पण मी अशाच लोकांना म्हणते की जे इंटरेस्टेड आहात, जे इंटरेस्टेड नाही तर अशा लोकांनी त्यांना कॉल करून परेशानी करू नये. कारण कसं कोणाला पण घ्यायचं असेल तरच तुम्ही कॉल करा, जर घ्यायचं नसेल तर उगा फुकटचं त्यांना तुम्ही कॉल करून म्हणजे एकाची निराशा होत असते. त्यामुळे मी सांगते, आज माझ्याकडे जी प्रॉपर्टी आली आहे 4 ते 5 लाख रुपये प्रति एकर एक प्रॉपर्टी आलेली आहे आणि ती प्रॉपर्टी मी पाहिलेली आहे. ती प्रॉपर्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेंड करते आणि ती प्रॉपर्टी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही बिंदासपणे घेऊ शकता. आणि मित्रांनो, झालं आजचा व्हिडिओ इथंच संपवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इन्फॉर्मेशन एका सिटीची घेऊन येते फक्त तुमच्यासाठी मित्रांनो. तर आता माझा जायचा वेळ झाला. नमस्कार.